नमस्कार, जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे पुन्हा एकदा या नवीन भागात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. जसं की आपण उत्क्रांतीचे 2 भाग बघितले, 2 टप्पे बघितले, तसं आज आपण उत्क्रांतीचा तिसरा भाग बघणार आहोत, ज्यामध्ये आपण मानवाची उत्क्रांतीचे टप्पे बघणार आहोत. आतापर्यंत आपण उत्क्रांती काय आहे, उत्क्रांतीचे सिद्धांत कोणी मांडले, उत्क्रांतीच्या थिअरीज किती झाल्या, त्यानंतर कसे बदल झाले, समजात ऑर्गन काय, समलॉगस काय, जसं ॲनालॉगस काय, होमोलॉगस काय हे ऑर्गन बघितले. म्हणजे समजात आणि समधर्मी काय अवयव आहे, त्यांचे कार्य कसे असतात हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर जोडणारे दुवे म्हणजे कनेक्टिंग लिंक काय आहे हे पण बघितलेलं आहे. जेवढं तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल तेवढे टॉपिक आपण इकडे पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून सगळ्यांनी सेशनला या व्हिडिओला लाईक करून आणि सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण उत्क्रांती भाग 3 उत्क्रांतीचे टप्पे बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण मानवी उत्क्रांती बघणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या पहिल्या मानवापासून. बघा, आता मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे खालीलप्रमाणे. तर तुम्हाला याच्यावरती प्रश्न फक्त कसे विचारले जातात, की तुम्हाला एक लाईन दिली जाते, की ही कुठल्या मानवाचं कॅरेक्टर होतं, कोणता मानव होता. त्याच्यामुळे उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला प्रत्येक मानव माहिती पाहिजे. तर पहिला कोणता आहे बघा, प्रॉप्लिओथिक्स है ना, प्रॉप्लिओथिकिस. ठीक आहे. हा काय आहे, पहिला. कळलं काय आहे, नाव नोट डाऊन करून घ्या. प्रॉप्लिओथिकिस नाव आहे याचं आणि हा पहिलाच मानव आहे. ठीक आहे. मग हा कोण होता लक्षात घ्या. हा बघा, हा 30 मिलियन वर्षापूर्वी अस्तित्वात असलेला एप माकडासारखा, कशासारखा आहे, एप माकडासारखा आहे. आणि किती वर्ष आधी, 30 मिलियन वर्ष आधी होता. आणि ऑलोगोसिन या काळात जगलेला. ठीक आहे. ऑलोगोसिन ह्या काळामध्ये जिवंत असलेला मानवाचा वंशज होय. इजिप्त येथील फायम मधून पहिला एप माकडाचा जीवाश्म म्हणजे फॉसिल सापडला होता. ठीक आहे. तर हा कितवा होता, पहिला होता. त्याच्यानंतर बघा दुसरा, डायोथिकस. ठीक आहे. जे इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार. डायोथिकस जो होता हा एप माकडाचे जीवाश्म लिके यांनी 1930 साली आफ्रिका खंडात शोधले. तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाईल, की जो डिपिक्टिकस आहे, डायोथिकस आहे, याचे जे जीवाश्म आहे हे कुठून शोधण्यात आले. तर ह्याचे जीवाश्म म्हणजे फॉसिल 1930 साली आफ्रिका खंडामधून शोधण्यात आले होते. ठीक आहे. लिके यांनी शोधले. ठीक आहे. शास्त्रज्ञाचं नाव नोट डाऊन करून घ्या. हा मिओसिन काळात 20 ते 25 मिलियन वर्षापूर्वी जगलेला एप आहे. किती, 20 ते 25 मिलियन वर्षापूर्वी जगलेला आहे. तो 30 वर्षापूर्वी होता, हा 20 ते 25 मिलियन वर्षापूर्वी जगलेला एप आहे. त्यानंतर रामपेथिकस. हा कोण आहे, रामपेथिकस. हा जो आहे बघा, यांच्यामध्ये उत्क्रांती होत चालली आहे. बघा, पहिले तुम्हाला चित्रात दाखवलेला आहे, पहिले तो माकडच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर माकडच आहे तर माकडापासूनच आपण आलोय. नंतर बघा, शरीर रचनेमध्ये, बसण्याच्या ह्याच्यामध्ये किंवा यांच्या पूर्ण स्ट्रक्चर मध्ये फरक झालेला वाटतोय. नंतर तिसरं बघा, याच्यामध्ये पण तुम्हाला याच्यापेक्षा फरक जाणवतोय, बरोबर की नाही. मग हा होता तिसरा रामपेथिकस. मग मानवासारखा एक माकड लेविस या शास्त्रज्ञाने, कुणासारखा, मानवासारखा एक माकड. आता आधीच्यांना आपण मानव म्हटलं का नाही, याला मानव म्हटलं कारण हा मानवासारखा थोड्याशा प्रमाणात वाटला, म्हणून मानवासारखा एक माकड लेविस या शास्त्रज्ञाने, कोणी, लेविस या शास्त्रज्ञाने सिवालिक डोंगर म्हणजे भारतात शोधला. बाकीचे आफ्रिका खंडात तिकडे तिकडे शोधले गेले. तर हा जो होता रामपेथिकस वर प्रश्न विचारला जातो. याला तुम्ही स्टार मार्क करून घ्यायचा आहे. उत्क्रांतीवर प्रश्न येतात तुम्हाला. तर यांनी कधी सिवालिकस यांनी डोंगर भागामध्ये भारतात या शोधला. ठीक आहे. यासारखेच 8 एप केनिया म्हणजे आफ्रिकामध्ये शोधले गेले, ज्याला केनियाथिकस असे म्हटलं गेलं. आता ते आफ्रिकेमध्ये शोधले गेले, आफ्रिकेचे केनियामध्ये शोधले गेले, म्हणून त्यांना केनियाथिकस म्हटलं. पण हा भारतामध्ये होता म्हणून याला रामपेथिकस म्हटलं गेलं. ठीक आहे. समजलेलं आहे. तर पुढे बघा, आता आहे ऑस्ट्रेलियोथिकस. आता ह्याच्याबद्दल प्रश्न येतात. हा चौथा आहे ऑस्ट्रेलियोथिकस. हा जो ऑस्ट्रेलियोथिकस आहे हा पूर्ण मानवासारखा उभा, व्यवस्थित, म्हणजे जसं पाठीचा कणा सरळ करून चालणारा पहिला होता. ठीक आहे. आता कवटी सोबत सापडलेला हा पहिला जीवाश्म तोंग दक्षिण आफ्रिका येथून शोधला. कवटी आहे व्यवस्थित, तो ताठ उभा राहून मानवासारखा चालणारा हा पहिलाच होता. ठीक आहे. आणि हा कुठून शोधला त्यांनी, याचे जीवाश्म कुठे सापडले, तोंग
दक्षिण आफ्रिकेमध्ये सगळ्यात जास्त जीवाश्म फॉसिल सापडलेले आहे. इथून शोधला. यालाच एक माणूस यांना जोडणारा दुवा म्हणतात. याच्यावरती म्हणून प्रश्न तुम्हाला विचारले जातात. हा मी तुम्हाला म्हटलं ना 4थ्या नंबरचा आहे. हा मानवासारखा आहे. याला कवटीसोबत याचे फॉसिल सापडले गेले. त्याच्यामुळे ह्याला मानवाला आणि माकडाला जोडणारी कनेक्टिंग लिंक जी मागच्या भागात आपण शिकलोय ना, 2 वर्गांना जोडणारा कनेक्टिंग लिंक एक असतो, तशीच यांची लिंक पण सापडली आणि ह्यांना म्हटलं गेलं. याची कर्पर क्षमता, आता इथून आली तुमची कर्पर क्षमता. कर्पर क्षमतेवरती म्हणजे क्रॅनियल जी कॅपॅसिटी आहे याच्यावरती प्रश्न विचारले जातील आणि याची मागच्या वेळेस PYQ जेव्हा आम्ही बघितले तर PYQ मध्ये तुम्हाला जोड्या लावा असे प्रश्न होते की कुठला माकड आहे आणि त्याचं कॅरेक्टर काय आहे ते तुम्हाला काय करायचं होतं, त्यांना जोड्या लावायच्या होत्या. तसंच तुम्हाला इथे पण विचारलं जाईल की ह्याची जी कर्बक क्षमता आहे क्रॅनियल कॅपॅसिटी ती 450 ते 600 cc एवढी होती. याची उंची 4 उंची होती. सरळ चालणारा माणूस म्हणून याला ओळखले जायचे. बघा इथे दिलेलंच आहे. स्टार मार्क करून ठेवा. सरळ चालणारा पहिला उत्क्रांतीचा मानव म्हणून ऑस्ट्रेलोपिथेकसची ओळख झाली. ठीक आहे, लक्षात आलंय तर सेशन सगळ्यांनी लाईक करा, नुसतं बघू नका. चला पुढचा आहे होमो हॅबिलस. काय आहे? होमो हॅबिलस. मग आता हा होमो हॅबिलस काय होता? लिके या शास्त्रज्ञाने 1964 साली याचे जीवाश्म कुठून शोधले? ऑल्दविज जॉर्ज टेनिया म्हणजे सगळा आफ्रिकेमधून रामपथिकच भारतात सापडला आणि तसेच 8 त्यांना आफ्रिकेत पण सापडले होते. मग ऑल्दविज जॉर्ज टेनिया यांनी आफ्रिका येथून शोधून काढले. गवताळ जमिनीवर वावरणारा, ताठर चालणारा, मिश्रभक्षी म्हणजे ओमनिव्होरस. मिश्रभक्षी म्हणजे काय? ओमनिव्होरस म्हणजे तो काय खातो? मांस प्लस सगळे फळं वगैरे जो खाणारा आहे तो ओमनिव्होरस आहे. ठीक आहे, असा 650 ते 800 cc कर्बक क्षमता जास्त. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की या मानवामध्ये सगळ्यात जास्त क्रॅनियल कॅपॅसिटी कोणाची होती? सो ते सगळं नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, हा काय आहे? ओमनिव्होरस होता. यांना हँडीमॅन किंवा टूल मेकर म्हणून ओळखले जाते, कारण तुम्हाला दिसतच आहे बघा. कारण तो काय करायला लागला होता नंतर स्वतःच्या राहण्यासाठी. ठीक आहे, काय करायला लागला होता? स्वतःच्या राहण्यासाठी काही ना काही गोष्टी तो करायला लागला होता नवीन नवीन, म्हणून यांना हँडीमॅन किंवा टूल मेकर म्हणून ओळखले जाते. हे पण विचारलं जातं की टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला दिलेला आहे हा प्रश्न की हँडीमॅन म्हणून कोणाला ओळखलं जातं? तो होमो हॅबिलिस याला ओळखतात. पुढचा आहे बघा, पुढचा आहे होमो इरेक्टस. होमो इरेक्टस, आता हा बघा पूर्ण तुम्हाला डायग्राम सकट दिलेला आहे. ठीक आहे, दिसताय? होमो इरेक्टस याला पहिला खरा माणूस. ठीक आहे, होमो इरेक्टस याला पहिला एकदम खरा माणूस म्हणून ओळखलं गेलं. पुन्हा 2 कालखंड पडले. ठीक आहे, आता ह्याला पहिला खरा माणूस म्हणून कोणाला ओळखलं गेलं? तर होमो इरेक्टस. जिथून होमो चालू झालेला आहे त्याला काय करायचं? स्टार मार्क करायचं. बघा, होमो हॅबिलस ह्याला काय म्हटलं गेलं? टूल मेकर म्हटलं गेलं, कारण होमो आहे. ठीक आहे, होमो जिथून चालू झालेला आहे ना त्याला स्टार मार्क करत जा. आणि हा जो चौथा होता ऑस्ट्रेलोथिकस, याला काय म्हटलं की पहिली कवटीसोबत सापडलेला होता. ठीक आहे, म्हणून याला काय म्हटलं गेलं? ताठ चालणारा माणूस म्हणून याची ओळख झाली. नंतर जो टूल मेकर होता तो होमो हॅबिलस होता. होमो पासून सुरुवात झाल्यावर लगेच समजून जाईल तुम्हाला. नंतर जो दुसरा खरा माणूस होता तो होमो इरेक्टस होता. ठीक आहे, याचे 2 कालखंड कोणते पडले? एक होता जावा माणूस आणि एक होता जावा माणूस आणि अजून 2 कालखंडामध्ये रूपांतर झाले, जे की आपण इथे बघणार आहोत. पहिला जावा माणूस. आता ह्यांचं काय सांगितलंय? ड्युबोइस यांनी 1891 साली, ठीक आहे, कधी 1891 साली नदीकाठी जावा येथे जीवाश्म शोधले याचे, म्हणून याला जावा म्हटलं जातं. जावा मॅन म्हटलं जातं, कारण ते जावा येथे त्याचे जीवाश्म शोधले गेले आणि ह्यालाच काय म्हणतात? पिथेक्टोस इरेक्टस असे सुद्धा नाव दिले. पिथेकथ्रोप्स इरेक्टस. लिहून घ्या, सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. तुम्ही लिहत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असे नाव दिले. याने सर्वप्रथम आगीचा वापर केला असावा असा अंदाज आहे. त्यांचा जे अंदाज आहे ते आपण आपल्या नोटबुकमध्ये आपला अंदाज व्यक्त न करता लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे, कारण यांनी आगीचा वापर केला आणि तो कोण होता? होमो इरेक्टस टूल मेकर होता. काय होता? टूल मेकर होता. यांनी काय केला? आगीचा वापर सर्वप्रथम करणारा मानव कोण? जावा माणूस होता. ठीक आहे, चला, म्हणजेच होमो इरेक्टस होता. नंतर पुढचा आहे काय दिलेला आहे? होमो, बघा पुढे पण दिलेलं आहे नाव, आणि हिडेलबर्ग मानव. ठीक आहे, होमो हिडेलबर्ग मानव नाव दिलेलं आहे. जर्मनीत आढळलेले जीवाश्म होते. कुठे आढळला हा? पूर्ण टूल मेकर वगैरे आगीचा वापर सर्व करणारा होता हा कुठे आढळला? जर्मनीमध्ये आढळला. त्याच्यानंतर बघा,
निडरथल मानव. निडरथल मानवाबद्दल सांगायचं तर आता ह्याची तुम्हाला काय दिसेल, किती वर्षापूर्वी आढळला हे दिसेल बघा. जर्मनी निडरथल व्हॅलीमध्ये सापडलेला हा जीवाश्म युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेत वास्तव्यात होता. असा अंदाज आहे की 25,000 वर्षापूर्वी ते नामशेष झाल्याचा अंदाज आहे. म्हणजे 25,000 वर्षापूर्वीच ते नामशेष झाले, बट ते होते. हं? निडरथल मानव. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न ज्याच्यावर विचारला जाईल मी तिथे तुम्हाला स्टार मार्क केलेला आहे. क्रो मॅनॉन. आता हा जो क्रो मॅनॉन आहे हा बघा, हा नामशेष झालेला आधुनिक मानव होता. आधुनिक मानव होता त्या काळामध्ये. आता आपण आधुनिक आहोत. आपल्या पुढची पिढी येण्याची याची बाकी आहे. तर त्याच्यातला तो आधुनिक मानव म्हणून सिद्ध झालेला होता फ्रान्स येथील. क्रो मॅनॉन खडकाजवळ मॅकग्रेगर यांना 1868 साली याचे अवशेष सापडले. 50,000 वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले आणि 20,000 वर्षापूर्वी नामशेष झालेले. म्हणजे 50,000 वर्षापूर्वी ते होते आणि 20,000 वर्ष आधी ते नामशेष झाले असा हा माणूस होता आणि हा आधुनिक मानव म्हणून तेव्हा ओळखला जात होता. क्रो मॅनॉन. लक्षात आलेला आहे. नंतर आहे आधुनिक मानव म्हणजे होमो सॅपियन सॅपियन. काय आहे? आधुनिक मानव. होमो सॅपियन सॅपियन आहे. ठीक आहे. आपण आहोत. आजच्या जगातले सर्व मानव हे आधुनिक मानव आहेत. मानव दृश्य प्राण्यांच्या अस्तित्वाची सर्वप्रथम नोंद आफ्रिकेत रामपथिकस या एपची आहे. मी तुम्हाला बोलले ना रामपथिकस भारतात डोंगराजवळ सापडलाय डोंगरावरती, तोच रामपथिकस. ठीक आहे. नंतर निडरथल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. आता निडरथल मानव जरी मी तुम्हाला सांगितलं बघा, हा जो होता हा बुद्धिमान मानव म्हणून याची काय झाली ओळख झाली. प्रत्येकाचे वेगवेगळे म्हणजे बघा तुम्हाला इथून समजलं असेल की प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उत्क्रांती होत गेली आहे. मग ती उत्क्रांती कशी झाली तर हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये आज बघायला मिळालं. तर हे जे चॅप्टर आहे ना व्यवस्थित बघा. तुम्हाला पुढे काहीच बघायची गरज पडणार नाही उत्क्रांतीचं. तुम्ही जर 11th-12th सायन्सला जरी असणार आहात तरीही तुम्हाला काही बघायची गरज पडणार नाही. पुढे बघा आधुनिक मानव आपण बघितलं. ठीक आहे. आधुनिक मानव कोण आहोत? आपण आहोत. आणि लास्ट मध्ये आहे होमो सॅपियन फ्युचरिस्ट. आता फ्युचरिस्ट सांगितलेलं आहे. तर फ्युचरमध्ये असणारा मानव, फ्युचरमध्ये असणारा बघा सध्या असलेल्या आधुनिक मानवाच्या पुढील भविष्यातील उत्क्रांती. ठीक आहे. आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत ना, तिथे जो तुम्हाला अर्धा चेहरा दिसत आहे तो आहे आपला फ्युचर. ठीक आहे. फ्युचर म्हणजे होमो सॅपियन फ्युचरिस्ट. तर आपण कोण आहोत? होमो सॅपियन सॅपियन. होमो सॅपियन नंतर होमो सॅपियन सॅपियन आणि होमो सॅपियन फ्युचरिस्ट. ते आपले फ्युचर आहे ते यायचं बाकी आहे. ठीक आहे. सो हे होते तुमचे मानवी उत्क्रांतीचे टप्पे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण मानव कसे उत्क्रांत होत गेले, त्यांची हळूवार पण क्रमिक त्यांच्यामध्ये कसा बदल झाला, त्यांचे बॉडी स्ट्रक्चरही बदललेलं तुम्हाला दिसलं आणि त्यांचं सापडणं, ते कुठे सापडले, त्यांच्यामध्ये काय क्वालिटी होती, जे आपल्याला जितकं पाठ्यपुस्तकात दिलं आणि ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात ते मी तुम्हाला सांगितलंय. अशा पद्धतीने उत्क्रांतीचं चॅप्टर आपण 3 भागांमध्ये कंप्लीट केलेलं आहे. सो आधीचे 2 भाग तुम्ही नसेल बघितले तर जाऊन चेक करायचं आहे. भागांनीच हे लेक्चर तुम्हाला मिळणार आहे. कारण तुम्ही पूर्ण एक सोबतच काय करू शकणार नाही. त्याला तुम्ही कन्फ्यूज होणार. म्हणून हे भागांमध्ये दिलेलं आहे. सो त्यानुसार तुम्ही तसा अभ्यास करायचा आहे, नोट डाउन करायचं आहे आणि काही तुम्हाला अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. पुन्हा भेटूया नवीन टॉपिक सोबत जो की तुम्हाला प्रत्येक विभागामध्ये विचारला जाईल. असाच टॉपिक तुमचा मी घेऊन येणार आहे पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच इंटरेस्टिंग आणि सगळ्यात वेगवेगळे आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळत आहे आणि ते पण तुम्हाला सीजीएलची आणि रेल्वेची जी काही एक्झामची तयारी आहे विज्ञानाची ती तुम्हाला मराठीमधून फक्त आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. म्हणून आपलंच चॅनल म्हणजे टिक्कर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचावी. सेशन आवडलं असेल नक्की लाईक करा आणि सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त सगळ्यांनी शेअर करायचंय. भेटूया पुन्हा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.